प्रकरण 5 धडा 4 कराचा इतिहास आणि कॉर्पोरेटचं सामर्थ्य. मला शाळेमध्ये रॉबिन हुड आणि त्यांचे आनंदी दोस्त ह्यांच्या गोष्टी सांगितल्या होत्या. आमच्या शिक्षकांनी ती एक विस्मयकारक आणि अद्भुतरम्य नायकाची केविन कोरनसारखी कथा वाटायची. तो श्रीमंतांना लुटून ते पैसे गरिबांमध्ये वाटत असे. माझ्या श्रीमंत डॅडना मात्र तो हिरो वाटायचा नाही. ते त्याला लुच्चा माणूस म्हणत असत. रॉबिन हुड कधीच गेला, पण त्याचे सहकारी अजून आपल्यामध्ये आहेत. श्रीमंत अधिक पैसे का देत नाहीत? श्रीमंतांनी अधिक कर का द्यावेत आणि त्याचा वापर गरिबांसाठी करावा असे अनेकांना वाटत असते. श्रीमंतांकडून घेऊन गरिबांना देण्याची ही रॉबिन हुड थिअरी गरीब आणि मध्यमवर्गीय ह्यांच्याच मुळावर आली आहे. त्यामुळेच त्यांना खूप त्रास झाला. ह्या काल्पनिक ध्येयामुळे मध्यमवर्गीयांवर खूपच कर लादले जातात. हेच वास्तव आहे. श्रीमंत तेवढ्या प्रमाणात कर भरत नाहीत. मध्यमवर्गीय, त्यातही उच्च मध्यमवर्गीय मोठ्या प्रमाणात कर भरतात. हे कसं घडतं हे जाणून घेण्यासाठी आपल्या इतिहासात डोकावं लागेल. त्यासाठी आपल्याला कराचा इतिहास शोधावा लागेल. माझं उच्चशिक्षित डॅड शिक्षणाच्या इतिहासातले तज्ज्ञ होते, तर श्रीमंत डॅड कराचा. त्यांनी मला आणि माईकला सांगितलं होतं की मुळात इंग्लंड आणि अमेरिकेत कर नव्हतेच. अधूनमधून होणाऱ्या युद्धामुळे तात्पुरते कर लावले जायचे. त्यामुळे सम्राट आणि अध्यक्ष तशी घोषणा करत. काम झालं की ते कर काढले जायचे. 1899 ते 1826 या दरम्यान नेपोलियनच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटनमध्ये प्रथमतः कर लावण्यात आले. अमेरिकेत 1861 ते 1865 ह्या काळात यादवी युद्धामुळे कर लागू झाले. इंग्लंडमध्ये 1874 पासून आयकर लागू झाला. अमेरिकेत 1913 मध्ये 16वी घटना दुरुस्ती करून आयकर लागू करण्यात आला. एकेकाळी अमेरिकन्स हे कराच्या विरोधात होते. चहावर प्रमाणाबाहेर कर लावल्यामुळे बोस्टन टी पार्टीची घटना घडली होती. त्यामुळेच तर क्रांतिकारी युद्धाची ठिणगी पडली. इंग्लंड आणि अमेरिकेत आयकराची कल्पना पूर्णपणे राबवण्यासाठी 50 वर्ष लागली. सुरुवातीला हे कर फक्त श्रीमंतांसाठी लागू करण्यात आले होते. अर्थात ह्या तारखांवरून हे स्पष्ट होत नाही. हाच मुद्दा मी आणि माईकनं नीट समजावून घ्यावा असं श्रीमंत डॅडनं वाटायचं. कराची निर्मिती ही श्रीमंतांना शिक्षा म्हणून करण्यात येत आहे असं गरीब आणि मध्यमवर्गीयांना सांगून ही कल्पना लोकप्रिय करण्यात आली आणि त्यामुळेच बहुसंख्य लोकांनी ती स्वीकारली. हे त्यांनी समजावून सांगितलं. ह्याच कल्पनेतून सर्वसामान्यांनी ह्या कराच्या बाजूनं मतदान केलं आणि तो घटनेने कायदेशीर झाला. त्यांचा उद्देश जरी श्रीमंतांना शिक्षा देणं हा असला तरी वास्तवात त्यानं त्यांच्या बाजूने मतदान केलं होतं आणि गरीब आणि मध्यमवर्गीयांनाच गुंडाळून टाकलं होतं. एकदा पैशाची चव चाखल्यानंतर सरकारची भूक वाढली. श्रीमंत डॅड सांगत होते, तुझे डॅड आणि मी 2 टोकांना आहोत. ते सरकारी अधिकारी आहेत आणि मी भांडवलदार. आम्हाला पैसे मिळतात, पण आमचं यश विरोधी गोष्टींवर मापलं जातं. त्यांना खर्च करण्यासाठी जो पैसा मिळतो तो जास्तीत जास्त खर्च करणं, जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेणं ह्यातच त्याचं यश आहे. असं केलं की त्यांची संस्था मोठी होते आणि त्यांच्या दृष्टीने जेवढी मोठी संस्था तेवढाच तो चालवणारा यशस्वी. सरकारमध्ये आम्हाला तेवढा सन्मान मिळतो. दुसऱ्या बाजूला माझ्या संस्थेत मी जेवढी कमी माणसं कामाला घेतो तितकाच माझा खर्च कमी होतो आणि माझे गुंतवणूकदार तेवढाच सन्मान देतात. त्यामुळेच मला सरकारी माणसं आवडत नाहीत. त्यांची साध्य उद्दिष्ट उद्योजकांपेक्षा वेगळी असतात. सरकार जसं जसं वाढत जातं तसं तसे त्याला अधिक डॉलर्स लागतात. माझं सुरक्षित डॅडच्या सरकारनं लोकांना मदत करण्यावर विश्वास होता. त्यांची जॉन एफ केनेडी यांच्यावर श्रद्धा होती. त्यांना शांतीसेना आवडायची. त्यांना शांतीसेनेची संकल्पना एवढी आवडली होती की जेव्हा ते मलेशिया, थायलंड आणि फिलिपिन्स येथे पाठवण्यात येणार होतं तेव्हा त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी खूप कष्ट घेतली. ते कायम जास्तीत जास्त अनुदान आणि बजेटमध्ये वाढ करून घेण्याच्या मागे असत. तसंच केल्याने त्यांना ते जिथे नोकरी करत होते त्या शिक्षण खात्यात आणि शांतीसेनेमध्ये जास्तीत जास्त लोकांना नोकरीवर घेता आलं असतं. मी 10 वर्षाचं असेन तेव्हा श्रीमंत डॅड म्हणायचे की सरकारी नोकर म्हणजे आळशी चोरांची टोळी आहे. आमच्या वेळी आमचे गरीब डॅड म्हणायचे की श्रीमंत लोक हे लोभी आणि लुच्चे आहेत. त्यांना जास्तीत जास्त कर भरायला भाग पाडलं पाहिजे. माझ्यासाठी हे सारंच अवघड होत होतं. मी शहरातल्या सर्वात मोठ्या भांडवलदारांसाठी काम करायचो आणि सरकारचे महत्त्वाचे अधिकारी असलेल्या वडिलांकडे परत जायचो. कोणावर विश्वास ठेवावा हेच समजायचं नाही. असो, आपण जेव्हा कराचा इतिहास पाहतो तेव्हा अनेक मनोरंजक गोष्टी समोर येतात. मुळात ही कर प्रणाली मंजूर झाली आणि कारण लोकांचा रॉबिन हुड सिद्धांतांवर विश्वास होता.
पुढे मात्र सरकारचीच पैशाची भूक वाढली आणि त्यांना मध्यमवर्गीयांनाही कराच्या जाळ्यात खेचण्याची गरज भासू लागली. मग ते आणखी खालीही उतरले. दुसऱ्या बाजूला श्रीमंतांनी त्यातही संधी दिसली आणि ते नियमांशी खेळू लागले. मी आधीच म्हटल्याप्रमाणे श्रीमंतांना कॉर्पोरेशनचं ज्ञान आधीपासूनच होतं. समुद्रावर जहाज फिरू लागली तेव्हापासूनच ही पद्धत वापरण्यात येत होती. प्रत्येक जलप्रवासामध्ये आपली जोखीम मर्यादित राहावी यासाठी श्रीमंत लोकांनी कॉर्पोरेशनची निर्मिती केली. ते जलप्रवासाला अर्थपुरवठा करण्यासाठी कॉर्पोरेशनमध्ये पैसे गुंतवायचे. ही कॉर्पोरेशन मग खलाशांच्या नियुक्त करत. एकदा सगळी कामं मार्गी लागली की ते जहाज संपत्तीच्या शोधासाठी सफारीला निघायचं. जर ते जहाज हरवलं किंवा बुडालं तर खलाशांचा जीव जायचा, पण गुंतवणूकदारांचा तोटा मर्यादित असायचा. कॉर्पोरेशनमध्ये गुंतवलेला पैसा बुडायचा. ही कॉर्पोरेटची रचना तुमचा इन्कम स्टेटमेंट आणि ताळेबंदाच्या बाहेर कशी राहते हे खालील आराखड्यावरून स्पष्ट होईल. श्रीमंत लोक कसं खेळतात. कॉर्पोरेशनच्या कायदेशीर रचनांच्या सामर्थ्याचं ज्ञान श्रीमंतांना असतं. त्यामुळे ह्या गोष्टीचा गरीब किंवा श्रीमंत मध्यमवर्गीयांपेक्षा त्यांनाच जास्त फायदा होतो. मला एक समाजवादी आणि दुसरे भांडवलदार डॅड प्रशिक्षण देत असल्यामुळे श्रीमंत व्हायचं असेल, आर्थिक घडी उत्तम बसवायची असेल तर भांडवलशाही तत्त्वज्ञान योग्य आहे ह्याची जाणीवही मला फार लवकर झाली. समाजवादी मंडळींना आर्थिक बाबीचं ज्ञान नसतं आणि त्यांनी शिक्षा शेवटी ते स्वतःलाच देत असतात. श्रीमंतांकडून घ्या म्हणणाऱ्यांना काहीतरी फायदा होत असेलही, पण त्यावर मात करण्याचा मार्ग श्रीमंतांकडेच सापडायचा. त्यामुळेच शेवटी मध्यमवर्गीयांवरही कर लादले गेले. हे घडलं कारण श्रीमंतांना पैशाच्या सामर्थ्याचं ज्ञान होतं म्हणून, आणि हा विषय शाळेत शिकवलाच जात नाही. श्रीमंतांनी बुद्धीच्या जीवावर कशी मात केली. एकदा श्रीमंतांकडून घ्या हा कर मंजूर झाल्यानंतर सरकारी खजिना भरून वाहू लागला. सुरुवातीला लोक आनंदी होते. आलेला पैसा सरकारी कर्मचारी आणि पुन्हा श्रीमंतांकडेच वळाला. सरकारी कर्मचाऱ्यांना तो नोकरीच्या आणि पेन्शनच्या रूपात मिळाला, तर श्रीमंतांना कंत्राटदाराच्या रूपानं. त्या पैशातून गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी जी काही कामं करण्यात आली त्यांची कंत्राटं श्रीमंतांनीच मिळवली. सरकार हे पैशाचं खंदक झालं होतं. प्रश्न निर्माण झाला की तो त्या पैशाच्या व्यवस्थापनेतून, पैशाच्या वाहत्या राहण्यातून. थोडक्यात सांगायचं तर सरकारी धोरणांमुळेच. तुम्ही जर सरकारी अधिकारी असाल तर स्वतःजवळ जास्तीत जास्त पैसा न ठेवणं, त्यांच्याकडे येणारी पैसा पूर्ण वापरणं बंधनकारक असतं. तुम्हाला पैसा वाचवता येत नाही. तुमच्याकडचा निधी जर पूर्ण वापरला गेला नाही तर पुढच्या बजेटमध्ये तो तुम्हाला मिळतच नाही. तुमच्यावर कार्यक्षमतेचा शिक्का बसतो. दुसऱ्या बाजूला व्यावसायिक जास्तीत जास्त पैसा वाचवतात आणि तीच त्यांची कार्यक्षमता समजली जाते. सरकारी खर्चाचं वर्तुळ तयार झाल्यामुळेच त्यांचा परीघ विस्तारू लागल्यामुळे पैशाची मागणी वाढली. ते मिळवण्यासाठी त्यांनी कर योजनेच्या बाजूनं मतदान केलं होतं. त्या गरीब आणि मध्यमवर्गीयांनाही कराच्या जाळ्यात खेचण्यात आलं. अस्सल भांडवलदारांनी कराच्या जळजाळ्यातून सुटण्यासाठी मार्ग शोधला. त्यांनी कॉर्पोरेशनला मिळणाऱ्या संरक्षणाचा आधार घेतला. बहुसंख्य लोकांनी कॉर्पोरेशनची स्थापना केलेली नसते. त्यामुळे त्यांना हे समजतच नाही की कॉर्पोरेशन म्हणजे एखादी वस्तू किंवा एखादी गोष्ट नाही. कॉर्पोरेशन म्हणजे काही कागदपत्र असलेली एक फाईल असते. त्या फाईलची सरकार दरबारी नोंदणी केलेली असते. ती फाईल वकिलाच्या कपाटातून पडून राहते. कॉर्पोरेशन म्हणजे एखादी मोठी इमारत किंवा फॅक्टरी नाही. कॉर्पोरेशन हा कायदेशीर दस्तऐवज असतो. तो आत्मा नसलेली एक व्यक्ती तयार करत असते. कॉर्पोरेशनमुळे श्रीमंतांच्या संपत्तीला पुन्हा एकदा संरक्षण मिळालं. आयकर कायदा संपूर्णपणे लागू झाल्यानंतर तर कॉर्पोरेशनला भलतेच लोकप्रिय झाले, कारण त्यांच्या उत्पन्नावरील कर ही व्यक्तिगत उत्पन्नावरील करापेक्षा कमी होत होती. शिवाय ठराविक खर्च हे कॉर्पोरेशनच्या नावाखाली कर न भरताही करता येत होते. आहे रे आणि नाही रे या दोन गटांमधील युद्ध अनेक शतकं सुरूच आहे. हे युद्ध आहे श्रीमंतांकडून घ्या म्हणणारे आणि श्रीमंत ह्यांच्यामध्येच. जेव्हा जेव्हा आणि जिथे जिथे असे कायदे मंजूर केले जातात तिथे हे युद्ध सुरू होतं आणि हा प्रकार कायमच सुरू राहतो. अडचण ही आहे की ज्यांना त्याविषयी, पैशाविषयी काही माहीत नसतं किंवा कमी माहिती असते ते या युद्धात बरंच काही गमावतात. ते रोज सकाळी उठतात, भरपूर काम करतात आणि तेवढं करही देतात. हेच खेळ श्रीमंत कशाप्रकारे खेळतात हे समजलं तर तेही तसं करू शकतील. तसं झालं तर ते आर्थिक स्वातंत्र्याच्या मार्गावर असतील. म्हणूनच मी ज्या ज्या वेळी शाळेत जा, शिका, सुरक्षित नोकरी शोधा असा सल्ला ऐकतो तेव्हा दचकतो. एखाद्या कर्मचाऱ्याकडे सुरक्षित नोकरी असू शकते,
पण मग तो अर्थसाक्षर नसेल तर त्याची या चक्रातून सुटका होणं शक्यच नाही. सामान्य अमेरिकन्स आज किमान 5 ते 6 महिने कर भरण्यासाठीच काम करतात. माझ्या मते हा काळ खूप मोठा आहे. जितके तुम्ही जास्त पैसे कमवता तितकेच जास्त सरकारला देता. म्हणून तर श्रीमंतांकडून घ्या ह्या ठरावाला ज्यांनी पाठिंबा दिला तोच वर्ग आज त्याचे परिणाम भोगताना दिसतो आहे. जेव्हा जेव्हा श्रीमंतांना शिक्षा करण्याचा प्रयत्न होतो तेव्हा तेव्हा ते ती गोष्ट गुपचूप मान्य करत नाहीत. त्यावर प्रतिकारही देत नाहीत. त्यांच्याकडे पैसा आणि त्यामुळे आलेली ताकद आणि परिस्थिती बदलण्याची जिगर असते. ते आपखुशीने कर भरतात. फक्त त्याचा बोजा कमी करण्याचा प्रयत्न करतात. ते हुशार वकिलांना नोकरीवर ठेवतात. कायदा बदलण्यासाठी किंवा त्यातून पळवाट काढून देण्यासाठी राजकारण्यांना पटवतात. त्यांच्याकडून असा बदल घडवून आणण्याची साधनं असतात. अमेरिकेतील करांचा कायदा हा इतर मार्गांनी कर वाचवण्याला परवानगी देतो. त्यासाठी विविध साधनं सगळ्यांसाठीच खुली आहेत. ती सामान्य लोकांना फारशी माहीत नसतात. श्रीमंत लोक कर कमी करण्याचे मार्ग शोधत असल्यामुळे त्यांना ते चटकन सापडतात. आपण 1031 इंटरनल व्हेन्यू कोडचंच उदाहरण घेऊया. या अन्वये एखाद्या भांडवली फायदा घेऊन आपली रिअल इस्टेट विकली आणि कमीत कमी किमतीत दुसरी रिअल इस्टेट घेतली तर त्याला ह्या कमालाद्वारे फायद्याच्या वरच्या करात सूट मिळते. ह्याचाच अर्थ तुम्ही जर इथे खेळत भांडवल ठेवणार असाल, व्यवहार सुरूच ठेवणार असाल तर तुमच्या फायद्यावर कर द्यावा लागत नाही. ही कर बचत कायदेशीर देऊ केली आहे. जे लोक ह्याचा फायदा घेत नाहीत ते मालमत्तेचा रकाना वाढवण्याची संधी घालवत आहेत. गरीब आणि मध्यमवर्गीयांकडे ह्याचा आधार घेता येईल असं काहीच नसतं. त्यामुळे ते एकाच जागी बसून राहतात आणि सरकारी सुया दंडात टोचून रक्तदान करून देतात. खूप कर भरणाऱ्यांची संख्या पाहून आणि सरकारला घाबरवून थोडीच करसवलत मिळवणाऱ्यांना पाहून मला नेहमीच धक्का बसतो. सरकारी टॅक्स एजंट हा किती घाबरवणारा असू शकतो हे मलाही माहीत आहे. त्यामुळेच उद्योगच बंद केलेले आणि सरकारच्या चुकीमुळे उद्ध्वस्त झालेले माझे कितीतरी मित्र आहेत. मला हे सारे स्पष्टपणे दिसत होते. पण जानेवारी ते मे पर्यंत सरकारसाठीच काम करण्याची किंमत ही घाबरवण्याच्या किमतीपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. माझे गरीब डॅड ह्या परिस्थितीशी कधीच झुंजले नाहीत. तसेच श्रीमंत डॅडही झुंजले नाहीत. पण ते चालाखीने खेळले. त्यांनी ते सारं कॉर्पोरेशनच्या माध्यमातून साधलं. मी श्रीमंत डॅडकडून शिकलेला पहिला धडा आता तुम्हाला आठवत असेल. त्यावेळी मी 9 वर्षाचा होतो. त्यांनी मला माझ्याशी बोलण्यासाठी निर्णय घेईपर्यंत बसून राहावं लागायचं. मी अनेकदा त्याची वाट पाहत त्यांच्या ऑफिसमध्ये बसून राहायचो. हे ते हेतुपुरस्सर करत होते. त्यांची ताकद माझ्या लक्षात यावी आणि एक दिवस आपणही अशी ताकद कमवावी अशी तीव्र इच्छा माझ्या मनात निर्माण व्हावी असं त्यांना वाटायचं. मी त्यांच्याकडे अनेक वर्ष शिकलो, अभ्यास केला. ज्ञान हेच सामर्थ्य आहे. पैशासोबत खूप सामर्थ्य येतं, पण ते सांभाळण्यासाठी ज्ञानाचं सामर्थ्य लागतं. हे विचार त्यांच्याकडून माझ्याकडे घोटून आले. हे ज्ञान नसेल तर तुम्ही फेकले जाता. माईकला आणि मला ते नेहमी सांगत की कर्मचाऱ्यांना सगळ्यात जास्त छळणारा माणूस मालक किंवा पर्यवेक्षक नसतो, तर तो कर आकारणारा असतो. तुम्ही त्याला संधी दिली तर तो शक्य तितका कर लावतो. आमचा पहिला धडा होता, पैशासाठी काम करू नका, पैशाला तुमच्या काम करू द्या. तो ह्याचं सामर्थ्यविषयी होता. तुम्ही जर पैशासाठी काम करत असाल तर तुम्ही हेच सामर्थ्य मालकाला देता. तुमचा पैसा जर तुमच्यासाठी काम करत असेल तर सामर्थ्य तुमच्या ताब्यात राहतं. पैशाची ताकद आपल्यासाठी काम करते हे समजल्यानंतर त्यांना वाटायचं की आता आम्ही आर्थिकदृष्ट्या चालाक व्हावं. अशा छळणाऱ्या लोकांपासून स्वतःचा बचाव करायचा असेल तर तुम्हाला कायद्याची माहिती असणे आवश्यक आहे. ही प्रणाली कशी काम करते ह्याचाही पूर्ण माहिती असायला हवी. तुम्ही जर ह्या गोष्टीत अज्ञानी असाल तर तुम्ही छळणं अधिक सोपं आहे. हे सारं कशाविषयी चाललंय हे माहिती असेल तर लढाईची संधी मिळते. त्यामुळे चलाक लोक टॅक्स, अकाउंटंट आणि वकिलांना भरपूर पैसे देतात. सरकारच्या तिजोरी भराव्या लागणाऱ्या रकमेपेक्षा ते खूपच कमी असतात. तुम्ही चालाक व्हा म्हणजे छळ होणार नाही. हा माझ्यासाठी धडा होता. त्याचा उद्योग त्यांनी आयुष्यभर केला. त्यांना कायदा माहीत होता कारण ते कायद्याला धरून राहणारे आणि तो तंतोतंत पाळणारे नागरिक होते. तुम्ही बरोबर आहात हे तुम्हाला माहीत असलं की तुम्ही लढा देऊ शकता. अगदी तो लढा रॉबिन हुड आणि त्यांच्या आनंदी दोस्तांच्या विरोधात असला तरी देखील. ते सांगायचे, माझ्या उच्चशिक्षित डॅडनं मला मोठ्या किंवा ताकदवान कॉर्पोरेशनमध्ये नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करायला नेहमीच प्रोत्साहन दिलं. ते मला कॉर्पोरेशनची शिडी शिकवण्यासाठी आवश्यक ते गुण नेहमी समजावून सांगत. पण त्यांना हे माहीत नव्हतं की मी तिथे गेलो की मालकाकडून मिळणाऱ्या पगाराच्या चेकवर पूर्णपणे अवलंबून राहीन. तसं झालं की माझ्या आणि आपलं
संपूर्ण दूध काढून देणाऱ्या गायीत फरक काय राहील. मी जेव्हा गरीब डॅडचा सल्ला श्रीमंत डॅडच्या कानी घातला तेव्हा ते हसून म्हणाले, पण शिडीचाच मालक का होत नाहीस? एखाद्या तरुणाला स्वतःच्या कॉर्पोरेशनचा मालक होण्यास ते का सुचवत होते ते माझ्या लक्षात आलं नव्हतं. की कल्पना अशक्यप्राय वाटत होती, तरी देखील मी त्यानं हुरळून गेलो होतो. कल्पनाशक्तीच्या जोरावर मी ते दृश्य पाहूही शकत होतो. अनेक प्रौढ माणसं एका तरुणाच्या मालकीच्या कंपनीत काम करतील हे नक्कीच वेगळं होतं. मुद्दा एवढाच की त्यावेळी श्रीमंत डॅडनं असं सांगितलं नसतं तर मी माझ्या गरीब डॅडचा सल्ला ऐकला देखील असता. श्रीमंत डॅड अधूनमधून आठवण करून देत असल्यामुळे स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असावी हे स्वप्न जागं राहिलं. तीच कल्पना मला वेगळ्या मार्गावर घेऊन आली. 15 किंवा 16 वर्षाचा असताना मला आपण उच्चशिक्षित डॅडनं दाखवलेल्या मार्गावरून चालू शकणार नाही याची जाणीव झाली. पुढे असं होईल आणि मुळात ते कसं शक्य होईल ते देखील मला माहीत नव्हतं. पण माझे बाकीचे वर्गमित्र ज्या मार्गावरून जाणार होते तिकडे मी नक्कीच वळणार नव्हतो. ह्याच निर्णयामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. 20च्या मध्यावर असताना मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्याची वारंवार आठवण होऊ लागली. त्यावेळी मी नुकताच मारीन कॉर्प्समधून बाहेर पडलो होतो. मी खूप पैसा मिळवत होतो, पण जेव्हा जेव्हा पगाराचा चेक पाहायचो तेव्हा निराश व्हायचो. माझ्या पगारातून खूप वजावट होत होती. मी जेवढं जास्त काम करायचो तेवढी ती वजावट जास्त व्हायची. मी जसं जसं यशस्वी होऊ लागलो तसं माझ्या बढती आणि पगाराबद्दल बोललं जाऊ लागलं. जेव्हा मी हुशारून जायचो, पण त्याच वेळी श्रीमंत डॅडचा सल्ला कानी घुमायचा. तू कोणासाठी काम करतो आहेस? तू कोणाला श्रीमंत करतो आहेस? मी 1974 मध्ये झेरॉक्समध्ये काम करत होतो. त्यावेळी मी माझ्या पहिल्या कॉर्पोरेशनला आकार द्यायला सुरुवात केली. त्यावेळी मी माझ्या उद्योगाकडे लक्ष देऊ लागलो होतो. माझ्या मालमत्तेच्या रकान्यात आधी थोडीशी मालमत्ता होतीच. आता मी तो रकाना मोठा करण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात वजावटी झालेल्या पगारांचे चेक पाहून मला श्रीमंत डॅडच्या सल्ल्याचा मागचा अर्थ जाणवू लागला. मी जर उच्चशिक्षित डॅडचा सल्ला मानला तर पुढे काय होईल हे मला स्पष्ट दिसत होतं. अनेक मालकांना असं वाटतं की त्यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळा असं सांगणं हे त्या व्यवसायासाठी चांगलं नाही. काही बाबतीत ते खरंही असेल, पण स्वतःच्या व्यवसायावर लक्ष एकाग्र करणं, मालमत्तेत वाढ करणं, त्यामुळे मी चांगला कर्मचारी झालो. माझ्यासमोर एक उद्दिष्ट होतं, त्यामुळेच मी लवकर यायचो आणि मनापासून काम करायचो. मला रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करायची होती आणि त्यासाठी पैसा साठवायचे होते. हवाई आता भरभराटीकडे वाटचाल करू लागली होती. आपण भरभराटीच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत हे लक्षात आल्या आल्या मी जास्तीत जास्त झेरॉक्स मशीन्स विकायला सुरुवात केली. मी जास्त मशीन विकली की मला जास्त पैसे मिळत आणि पगारातूनही जास्त वजावट व्हायची. ते मला प्रेरणा देणारं होतं. मला कर्मचारी असण्याच्या सापळ्यातून बाहेर पडायचं होतं. 1975 मध्ये मी पहिल्या 5 विक्रेत्यांमध्ये एक होतो. अनेकदा पहिल्या क्रमांकावरही होतो. या रेट रेसमधून बाहेर पडणं माझ्यासाठी आता अत्यावश्यक झालं होतं. माझ्या कॉर्पोरेशनचं कामही चांगलं चाललं होतं. ती रिअल इस्टेट होल्डिंग कंपनी होती. 3 वर्षाच्या आतच माझ्या कॉर्पोरेशनची कमाई झेरॉक्समधल्या कमाईपेक्षा कितीतरी जास्त होती. मालमत्तेच्या रकान्यात मी जेवढा पैसा कमवत होतो, स्वतःच्या कॉर्पोरेशनमध्ये मिळवत होतो, तो माझ्यासाठी काम करत होता. झेरॉक्स मशीन विकत घेताना विकताच मला श्रीमंत डॅडचे सल्ला संपूर्णपणे समजू लागला. माझ्या मिळकतीतून येणारा कॅश फ्लो इतका सामर्थ्यवान होता की कंपनीला माझी पहिली पोर्श कार विकत घेऊन दिली. माझे झेरॉक्समधले सहकारी समजत होते की मी मिळणारा पैसा उधळतो आहे, पण मी तसं करत नव्हतो. तर झेरॉक्सकडून मिळणारं कमिशन मालमत्तेत गुंतवत होतो. माझा पैसा हा अधिकाधिक मिळण्यासाठी खूप कष्ट करत होता. माझ्या मालमत्तेच्या रकान्यात प्रत्येक डॉलर हा एक श्रेष्ठ दर्जाचा कर्मचारी होता. ते सारे अधिक कर्मचारी निर्माण व्हावेत आणि मालकाला करापूर्वीच्या खर्चातून नवी पोर्शे विकत घेता यावी यासाठी ते कष्ट घेत होते. मी झेरॉक्ससाठी काम करत होतो, कॉर्पोरेशन माझ्यासाठी काम करत होती आणि पोर्श ही त्याचा पुरावा होती. माझ्या श्रीमंत डॅडनं दिलेल्या ज्ञानाचा फायदा घेत मी रॅट रेसमधून बाहेर पडू शकलो. हे शक्य झालं कारण मी उत्तम आर्थिक ज्ञान मिळवलं होतं. या आर्थिक ज्ञानाशिवाय मी आर्थिक स्वातंत्र्य मिळवूच शकलो नसतो. आता मी हे ज्ञान वाटण्याच्या हेतूने अर्थविषयक परिषदांमध्ये इतरांना शिकवतो. मी जिथे जिथे शिकवतो तिथे हे नक्की सांगतो की आर्थिक बुद्ध्यांक हा 4 ढोबळ नैपुण्य आणि विशेष ज्ञानाच्या आधारावर अवलंबून असतो. पहिलं म्हणजे अकाउंटिंग. ह्याला मी आर्थिक साक्षरता म्हणतो. तुम्हाला जर साम्राज्य उभं करायचं असेल तर ते अत्यावश्यक कौशल्य आहे. तुमच्यावर पैशाची जेवढी मोठी जबाबदारी असते तेवढं या विषयाचं
अचूक ज्ञानही आवश्यक असतं. ते नसेल तर तुमचा डोलारा कधीही कोसळू शकतो. ही मेंदूची डावी बाजू असते. अर्थसाक्षरता म्हणजे तुम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट वाचता येणं आणि त्याचं आकलन होणं. ही क्षमता तुम्हाला कोणत्याही व्यवसायाची शक्तिस्थान आणि मर्मस्थान स्पष्टपणे दाखवतो. दुसरं म्हणजे गुंतवणूक. ह्याला मी पैसा ओळखण्याचं शास्त्र समजतो. यात व्यूहरचना आणि सूत्र गुंफलेली आहेत. ही मेंदूची उजवी बाजू किंवा सर्जनशीलता आहे. तिसरं म्हणजे बाजारपेठ समजावून घेणं. ही मागणी आणि पुरवठ्याचे शास्त्र आहे. बाजारपेठेचं तंत्रज्ञान समजावून घेणं हेही खूप आवश्यक आहे. ते भावनेच्या जोरावर चालतं. 1976च्या ख्रिसमसमध्ये जे काही झालं ते भावनेच्या जोरावर चालणाऱ्या बाजाराचं दुसरं उदाहरण होतं. दुसरी गोष्ट पायाभूत मूळ आधार आणि गुंतवणुकीची समज. बाजाराची चालू स्थिती पाहता गुंतवणूक करणं योग्य की अयोग्य ह्याचा निर्णय घेता येणं. बहुसंख्य लोक असा विचार करतात की गुंतवणूक आणि बाजारपेठ समजावून घेणं ह्या गोष्टी मुलांच्या दृष्टीनं खूपच गुंतागुंतीच्या आहेत. मुलांना या विषयाचं ज्ञान आधीपासून असतं हे त्यांना समजत नाही. ज्यांना एल्डो डॉल बाबत फारसं माहीत नाही त्यांनी सी स्ट्रीटमधील हे पात्र आठवून पाहावं. 1976च्या ख्रिसमस पूर्वी हे पात्र लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय झालं. त्यांच्या भावल्याही निघाल्या होत्या. त्यामुळे ख्रिसमसची भेट म्हणून बहुतेक साऱ्या मुलांना हीच भावली हवी होती. त्याच्या खरेदीच्या यादीत ती पहिली क्रमांकावर होती. तिची जाहिरात मोठ्या प्रमाणावर होती, पण बाजारपेठ मात्र त्याचा तुटवडा होता. मोठी मागणी आणि पुरवठ्याचा अभाव यामुळे बाजारात तीव्र घबराट पसरली होती. विकण्यासाठी दुकानात त्याच भावल्या नसल्यामुळे पैसे मिळण्याची पहिली संधी हुकली होती. ज्यांना ती भावली मिळाली नाही त्यांना आपल्या हिरमुसलेल्या मुलासाठी दुसरं खेळणं घ्यावं लागलं. ह्या भावलीच्या अविश्वसनीय लोकप्रियतेबद्दल मला काही वाटलं नाही. मागणी आणि पुरवठ्याचं अर्थशास्त्र हे त्याचं उत्तम उदाहरण होतं. हीच ती शेअर्स, बॉन्ड, रिअल इस्टेट आणि बेसबॉल कार्डच्या बाजारात घडत असते. चौथा म्हणजे कायदा, अकाउंटिंग, गुंतवणूक आणि बाजार ह्याच्याविषयी तांत्रिक कौशल्याभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचा वापर. तर वाढ स्फोटासारखी होते. एखाद्याला जर कॉर्पोरेशन आणि तिला मिळत असलेला कर सवलती विषयीची माहिती नसेल तर तो एखादा कर्मचारी किंवा व्यवसायाच्या मालकापेक्षा कितीतरी अधिक वेगाने श्रीमंत होतो. चालणं आणि उडणं एवढाच फरक असतो. हा फरक जर दीर्घकालीन संपत्तीचा असेल तर तो खूप मोठा असतो. कराचा फायदा. कॉर्पोरेशन एखाद्या व्यक्तीपेक्षा खूप काही करू शकतो. उदाहरणार्थ कर भरण्यापूर्वी खर्चाचे पैसे देणे. हा सगळा भाग विशेषतः नैपुण्याचा आहे. तो खळबळजनक आहे. फक्त तुमच्याकडे बऱ्यापैकी मालमत्ता आणि उद्योगधंदा असेल तरच त्यात उतरणं श्रेयस्कर. कर्मचारी पैसे मिळवतात, त्यावर कर भरतात आणि जे काही आहे त्यातच कालक्रमण करण्याचा प्रयत्न करतात. कॉर्पोरेशन्स उत्पन्न मिळवते, शक्य ते तो खर्च करते आणि जे उरलं असेल त्यावर कर भरते. कॉर्पोरेशन ही कर भरण्यापासूनची सर्वात मोठी आणि कायदेशीर पळवाट आहे, ज्याचा उपयोग श्रीमंत करतात. तुमच्या गुंतवणुकीची कॅश फ्लो निर्माण करत असतील तर कॉर्पोरेशन उभ्या करणं सोपं आणि कमी खर्चिक आहे. उदाहरणार्थ तुमच्या मालकीची कॉर्पोरेशन असेल तर हवाईमधल्या सुट्ट्या म्हणजे बोर्ड मीटिंग असते. तुमची सुट्टी आणि बोर्ड मीटिंग, गाडीची देणी, विमा वगैरे गोष्टी कंपनी खर्च आहेत. एखाद्या हेल्थ क्लबचं सदस्यत्व देखील कंपनी खर्चात येतं. हॉटेलमधील जेवणाचं अर्ध बिलही कंपनी खर्चात येतं. असे कितीतरी खर्च कंपनीच्या नावे दाखवता येतात, इत्यादी इत्यादी. फक्त ते करपूर्वी असण्याची काळजी घ्या. 2. खटल्यापासून संरक्षण. आपण भांडखोर आणि खटले भरण्याची आवड असणाऱ्या समाजात राहतो. आपल्याला मिळणाऱ्या सर्व गोष्टीत स्वतःला वाटा हवा असतो. त्यामुळे श्रीमंत कॉर्पोरेशन्स कायदेशीर संरक्षण साधनं वापरून आपली संपत्ती इतरांपासून लपवत असतात. जेव्हा एखादी व्यक्ती श्रीमंत व्यक्तीवर दावा दाखल करते तेव्हा त्यांना बहुतेक वेळा अशा संरक्षण साधनांना तोंड द्यावं लागतं. नंतर त्याचं असं लक्षात येतं की श्रीमंत व्यक्तीच्या मालकीचं काहीच नसतं. त्यांचं प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, पण ते कशाचेही मालक नसतात. बहुसंख्य लोक प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मालकीची ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि शेवटी त्याबद्दल सरकारकडे किंवा खटला भरण्याकडेच गमावून बसतात. ह्या गोष्टी ते रॉबिनहूडच्या गोष्टीतून शिकले आहेत. श्रीमंतांकडून घ्या आणि गरिबांना द्या. अर्थात स्वतःच्या मालकीची कॉर्पोरेशन असण्यासाठी लागणाऱ्या विशेष गोष्टींसाठी हे पुस्तक नाही. मी एवढंच सांगेन की तुमच्याजवळ कोणत्या प्रकारची कायदेशीर संपत्ती असेल तर कॉर्पोरेशन देत असलेले फायदे आणि कायदेशीर संरक्षण ह्याबद्दल अधिक माहिती घ्या. ह्या विषयावर खूप पुस्तकं उपलब्ध आहेत. त्यामध्ये
फायद्यांबद्दल तपशीलवार माहिती आहे. त्याखेरीज ती कॉर्पोरेशन उभी करण्याविषयी सखोल माहिती देतात. आर्थिक बुद्धांक हा अनेक कौशल्य, उपजत बुद्धी आणि विशेष कौशल्य ह्याचे एकत्रीकरण आहे. तुमची महत्वाकांक्षा जर मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवणं ही असेल तर ही कौशल्य आत्मसात करायला हवीत. त्याचा संयोग आणि बुद्धिमत्तेचाही विस्तार करतो. सारांश: कॉर्पोरेट श्रीमंत मालक: 1. कमावतात, खर्च करतात, कर भरतात. 2. कॉर्पोरेटचे कर्मचारी: कमवतात, कर भरतात, खर्च करतात. आम्ही अशी शिफारस करू की तुमच्या एकंदर आर्थिक व्यूहरचनेचा भाग म्हणून तुम्ही मालमत्तेभोवती गुंफलेल्या कॉर्पोरेशनचे मालक असावं.